नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्ही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभापासून वंचित राहिला आहात का? तर तुमच्यासाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे। शासनाने अशा वंचित शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोण अर्ज करू शकणार आहे, प्रक्रिया काय आहे आणि कोणती कागदपत्रे लागणार आहेत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये दिले जातात। ही रक्कम 3 हप्त्यांमध्ये म्हणजेच प्रत्येकी 2,000 रुपये या स्वरूपामध्ये दिली जाते। आतापर्यंत 19 हप्ते वितरित झाले आहेत आणि शेतकऱ्यांना एकूण 38,000 रुपये हे मिळालेले आहेत। 20वा हप्ता लवकरच जाहीर होणार आहे। मात्र काही शेतकरी कागदपत्रातील चूक, बँक खात्याचा प्रॉब्लेम, जमीन मालकी हक्काबाबत बदल किंवा मृत्यू यासारख्या कारणांमुळे या योजनेपासून वंचित राहिलेले आहेत। काही शेतकऱ्यांना केवळ सुरुवातीचे हप्ते मिळाले आणि नंतरचे नाही आले। त्यामुळे हजारो शेतकऱ्यांनी तलाठी, तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयात पाठपुरावा केला होता। याच पार्श्वभूमीवर शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे। पुन्हा अर्ज प्रक्रियेची संधी उपलब्ध करून दिलेली आहे। यामध्ये खास करून लहान शेतकरी वर्गाला प्राधान्य दिलं जाणार आहे। 15 एप्रिल पासून नवीन अर्ज प्रक्रिया ही सुरू होणार आहे। मित्रांनो, अर्ज करताना शेतकऱ्याचं नाव राज्य किंवा केंद्र सरकारच्या जमीन नोंदणी प्रणालीत असणं आवश्यक आहे। त्याचप्रमाणे आधार कार्ड, बँक खाते आणि मोबाईल क्रमांक योजनेशी जोडलेले असणे गरजेचे आहे। यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, बँक पासबुक, जमीन नोंदणी संबंधित कागदपत्रे आणि मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्रे असणे गरजेचे आहे। यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे। त्यासाठी pmkisan.gov.in या संकेतस्थळावरती तुम्ही अर्ज करू शकणार आहात। नवीन शेतकरी नोंदणीवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आधार क्रमांक, राज्य व मोबाईल नंबर भरायचा आहे। OTP प्राप्त करून खाते तयार करून घ्यायचं आहे। जमीन, बँक आणि वैयक्तिक माहिती भरा आणि अर्ज सबमिट करा। ऑफलाईन पद्धतीने जर अर्ज करायचा असेल तर तलाठी कार्यालयात, कृषी सहाय्यक कार्यालय किंवा कॉमन सेवा केंद्रामध्ये जाऊन अर्ज करता येणार आहे। नवीन अर्जदारांना मागील हप्ते मिळणार का, यावर अजूनही सरकारने स्पष्टता दिलेली नाही। पण योजनेचा आगामी लाभ मिळवण्यासाठी ही संधी अत्यंत महत्त्वाची आहे। शेतकऱ्यांनी आपली कागदपत्र पूर्ण करून लवकरात लवकर अर्ज सादर करावा। शेतकरी बंधूंनो, ही योजना तुमच्या हातात आर्थिक स्थैर्य आणू शकते। म्हणून आजच तयारी करा, कागदपत्र गोळा करा आणि 15 एप्रिल पासून अर्ज प्रक्रिया सुरू करा। अशाच शेतकरी हिताच्या योजनांसाठी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा। मित्रांनो, भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। तोपर्यंत काळजी घ्या। धन्यवाद।